नमस्कार, अश्विनी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आंबा पोळी किंवा आंब्याचं साठ, काही म्हणू शकताय। हे आंबे दिसत आहेत, हे हापूसचे आंबे घेतलेले आहेत। हापूसचा आंबा घेतलात तर जास्ती साठ चांगलं तयार होतं, नाहीतर तुम्ही कुठलाही आंबा घेतलात तरी चालेल। पण हे आंबे आता आपण आधी पाण्यात घालून घ्यायचे आहेत आणि मग आंब्याचा रस काढून घेऊया। आंबा प्रचंड गोड आहे, तेव्हा साखर एकदम कमी घालायची आहे। पुढची कृती आपण रस काढून झाल्यानंतर बघूया। आता हे पाण्यात घालून घेत आहे। हे पहा, पाणी इथे ठेवलेलं आहे। हे पाण्यात जवळजवळ मी 20 मिनिटं ठेवणार आहे। हे पहा, आंबे आता आपण पाण्यात घालून घेतलेले आहेत। गार पाण्यात घालून घ्यायचे आहेत। साधं रूम टेम्परेचरचंच पाणी हवं आहे, गार म्हणजे बर्फाचं पाणी नाही। आता हे 20 मिनिटं असे राहू देत आणि मग ह्याची सालं काढून घेऊया आणि ह्याचा रस काढून घेऊया आणि मग बघूया आंबा पोळी किंवा आंब्याचं साठ। आपण मगाशी जे आंबे बघितले त्याची आपण सालं काढून घेतलेली आहेत। आता आपण ह्याचा रस काढून घेऊया आणि साखर घालून मिक्सरला फिरवून घेऊया आणि एका चाळणीने चाळून मग ते आपण गॅसवर आटवायला घेऊया आणि मग आपली बनेल आंबा पोळी किंवा आंब्याचं साठ। हे पहा, आपण आंब्याचा रस काढून घेतलेला आहे। हा सर्व आंब्याचा रस निघालेला आहे, पण रस खूप गोड आहे, त्यामुळे मी साखर फक्त अर्धा वाटी घेतली आहे, तेवढीच घालून घेणार आहे। जास्ती साखर नको आहे, कारण आंबा खूप गोड आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया। आता हे पहा, मिक्सरच्या भांड्यात घालून घेत आहे, मिक्सर लावून घेणार आहे आणि मग आपण पुढे काय करायचं आहे ते बघूया। हे पहा, आपण मिक्सरमधनं रस काढून घेतलेला आहे, मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेतला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। मोठा 1 चमचा, आता हा चमचा लहान असल्यामुळे मी 2 चमचे घालून घेतलेलं आहे। हे चिमटीभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे गॅसवर ठेवायचं आहे, पण त्याच्या आधी आपण हे चाळणीतून चाळायचं आहे आणि मग गॅसवर ठेवायचं आहे। याला 10 मिनिटं लागतील आणि मग 10 मिनिटांमध्ये आपली आंबा पोळी तयार होईल। आता हे गॅसवर ठेवायच्या आधी आपण चाळून घेऊया आणि त्याआधी आपण 2 ताटल्यांना आपण तूप लावून घेऊया, म्हणजे 2 ताटल्या आपण ग्रीस करून घेऊया। आपण आता ताटल्यांना तूप लावून घेत आहोत। आता हे तूप सर्व 2 ताटल्यांना लावून घेत आहे, कारण आपल्याला रस आता गॅसवर शिजायला ठेवायचा आहे। आता आपण रस पण गाळून घ्यायचा आहे आणि गॅसवर ठेवायचा आहे। आपण रस घालून घेत आहोत, तो आता गाळणीने गाळून घ्यायचा, म्हणजे काही निघणार नाही, पण असलं काही तर मग त्याच्यामध्ये आपल्याला समजून जात आहे। या पद्धतीने आपण रस गाळून घेऊया सर्व। हे जे आपण मिश्रण चाळून घेतलं आहे ते आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि असं सारखं ढवळत राहायचं आहे आणि त्याचे जर छिटे उडत असतील तर थोडंसं झाकण ठेवायचं वरती, कारण ते उडतं भारी, त्याच्यामुळे त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचं आणि मग गॅस आणखीन कमी करायचा। मग 20 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण तयार होईल आंब्याचं साठ बनवण्यासाठी किंवा आंबा पोळी बनवण्यासाठी। हे पहा, आपलं साठ बनण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। मी गॅस आता बंद करत आहे। बरोबर 15 मिनिटं झालेली आहेत
आपल्याला हे जास्ती अटवायचं नाही आहे, कारण आपल्याला आंबावडीही करायची नाही आहे, आपल्याला मँगो जामही करायचा नाही आहे. हे गरम करून घ्यायचं आहे. फक्त जरा उकळलं पाहिजे, कारण हे आपल्याला साठं टिकवण्यासाठी करायचं आहे. त्यासाठी हे फक्त गरम करणं जरुरी आहे. हे पहा, ह्याला थोडीशी तार दिसते आलेली, मग आपण गॅस बंद करायचा. आता हे आपण लगेच ताटात काढून घेऊया. ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यात आता काढून घ्यायचं आहे. हे पहा, आपण या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. हे गरम असतानाच सगळं करायचं आहे, थंड होता कामा नाही. आता हे पंख्याखालीही सुकतंय, उन्हात पण सुकतंय. जर तुमच्याकडे ऊन असेल तर सकाळ सकाळ हे साठं बनवा आणि उन्हामध्ये ठेवून द्या. उन्हात ठेवलं तर जास्ती पटकन सुकेल, पंख्याखाली थोडा वेळ लागतो. तर हे ताट फिरवूया आपण आणि हे साठ असं ताटभर करून घेऊया. आता ही ताटं आपण पंख्याखाली ठेवायची आहेत, घरामध्येच ठेवणार आहे आणि उद्या मी ही गच्चीत ठेवणार आहे. आपलं तयार झालं आंब्याचं साठ. अजून तयार झालं नाही आहे, ते वाळायचं आहे, पण आपलं सगळं बनवून तयार झालेलं आहे. आता वाळलं की आपलं साठ बनून जाईल. हे पहा, आता असंच एक अजून ताट करून घेत आहे. मग तुम्हाला आंबापोळी, आंब्याचं साठ वाळल्यावर दाखवत आहे. हे पहा, आपली ताटं तयार झाली आहेत. आपली 4 ताटं तयार झालेली आहेत. 6 किंवा 7 आंबे मी घेतले होते, त्याच्यामध्ये आपली एवढी ताटं तयार झाली. याच्यामध्ये असा गरम रस ओतायचा आणि असं ताट फिरवायचं. आता हे मी फिरवून घेतलेलं आहे. फिरवताना तुम्हाला दाखवता आलं नाही आहे, समजून घ्यायचं आहे थोडंसं. हे पहा, 4 ताटं आपली तयार झाली. आता हे मी आत्ता पंख्याखालीच ठेवणार आहे, उद्या उन्हात ठेवणार आहे. मग आपलं उद्या संध्याकाळपर्यंत तयार होईल आंब्याचं साठ किंवा आंबापोळी. एकदम झकास झाली आहे. फक्त हे करताना पाण्याचा अंश कुठेही आला नाही पाहिजे, एवढं ध्यान द्या. पाणी आपल्याला ह्याला अजिबात लागता कामा नये, मग ते बरोबर होणार नाही तुमचं साठ किंवा पोळी. आता हे आपण असं पंख्याखाली ठेवूया आणि मग वाळल्यावर बघूया आणि मग मस्तपैकी चव कशी आहे तेही तुम्हाला सांगते, पण ती मला कळणार आहे कारण ते मी खाणार आहे. आता ही आंबापोळी आपण उचलून दाखवत आहोत. ही पहा, अशी तयार झाली आंबापोळी. एकदम मस्त झाली आहे, झकास झाली आहे. चवीला 2 दिवस उन्हात वाळवलेली आहे. ही जर आंबापोळी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता ही आपण घडी करून ठेवायची आहे.